नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये। तर ना आज मस्त ना आपण बनवणार आहे कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी। तर नक्की ट्राय करायची आहे, येत्या वटपौर्णिमेला तुम्ही 100% ट्राय करा। तर ना करूया रेसिपीला सुरुवात। तर या आधीची पूर्वतयारी मी काहीच केलेली नाही बरं का, म्हणजे व्हिडिओमध्ये काहीच दाखवलेलं नाही। तर मी सांगते तसं तुम्ही केलं ना तर नक्की 100% तुमची ही आमटी ना एक नंबरच होणार बरं का, विषयच नाही। तर मस्त ना लसूण खोबरं कोथिंबीर आलं याचं वाटण केलेलं होतं बरं का, मस्त असं। त्याच्यानंतर टोपामध्ये ओतलं तेलामध्ये ना जिरे टाकले आणि कढीपत्ता चांगला तडतड दिला, जिरे आणि कढीपत्ता। त्याच्यानंतर लसूण खोबरं कोथिंबीर आलं याचा आपण मसाला जो बनवलेला होता, याच्यामध्ये कांदा वापरलेला नाही। तर जो मसाला होता थोडेसे जिरेसुद्धा टाकलेले होते, तर तो मसाला मस्त याच्यामध्ये वाटून घेतला आणि मस्त छान असा फ्राय करायचा आहे बरं का, पूर्ण तेल सुटेपर्यंत असा छान असा फ्राय करायचा आहे। त्याच्यानंतर या आमटीची सिक्रेट टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे महत्त्वाचं ना, येळवण्याची आमटी म्हणजे तर आपण जी डाळ पोळ्यासाठी शिजवतो त्याची आमटी असते। तर ना त्याच्यातली थोडीशी डाळ असते ना, जी शिजलेली डाळ, ती मस्त अशी थोडीशी बारीक करायची, एक 2-3 चमचे, आणि ती सुद्धा वाटून ह्याच्यात टाकायची किंवा स्मॅश करून तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं टाकू शकता। तर बघा आता माझ्या जावेने ते सुद्धा टाकलेलं आहे, आणि हो स्पेशल जावेच्या हातची आहे बरं का। त्यानंतर त्याच्यामध्ये ना आमची घाटी सातारच्या भागातली ना चटणी टाकून घेतली। तुमच्याकडे मसाला बोलत असतील, आमच्याकडे चटणी बोलतात, ती अशी टाकून घेतली, तुम्ही बघितलीच खूप सारी टाकली। आणि आमच्याकडे ना अशी कटाची वगैरे आमटी ना झणझणीत लागते, त्यासाठी भरपूर अशी टाकून घेतली। आणि जर तुम्हाला गरम मसाला वगैरे घालायचा असेल तरीसुद्धा टाकू शकता। आमच्या ना मसाल्यात सगळं असतं म्हणजे आमच्या चटणी, त्याच्यामुळे मग आम्ही जास्त काही वापरत नाही, तरीसुद्धा थोडासा वापरलेला होता मसाला। आणि बघा मस्त तेल असं सुटलेलं आहे। तर इकडे बघा माझे जाऊन चिकन मसाला वापरत आहे, चिकन मसाला बरं का। तर तुम्हाला दिसतच आहे आता काय झणझणीतच होणार आहे आमटी। तर पूर्ण पॅकेटच टाकलेलं आहे चिकन मसाल्याचं। तर बघा तेल असं मस्त सुटलेलं आहे, आणि तुम्ही नक्की ट्राय करायची आहे बरं का ही आमच्याकडची कटाची आमटी। आणि नक्की येत्या वटपौर्णिमेला ट्राय करून सांगायचं आहे बरं का की कशी झाली होती ही कटाची आमटी। त्याच्यानंतर जे आपण ठेवलेलं असतं ना, जे आमटी डाळ शिजवलेलं पाणी, ते सगळं बघा इथे आम्ही मोठ्या टोपात काढून ठेवलेलं होतं। आणि अशी आमच्याकडे ना यात्रा होती, त्याच्यामुळे भरपूर असे जेवण करायचं होतं, त्याच्यामुळे भरपूर अशी डाळ शिजवलेली होती आणि भरपूर त्याचं असं येळवणे निघालेलं होतं। तर बघा इथे आपली आमटी बघा अजून उकळलेली नाही, तर कसला कट आलेला आहे। आणि इथे आपली आमटी एकदम खळखळ अशी उकळी काढायची आणि तयार झालेली आहे। तर ट्राय करा।